गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज सकाळ 5 वाजल्यापासून काम करतोय. व्हिडिओ एडिट केलं, 2 व्हिडिओ अपलोड केलं. आता चाललोय नदीकडे. मात्या एक आजींची तिकडे. ओम येताना दिसतोय माघारी. काय नक्की झालं काय बघतो आता जाऊनच काय झालं नक्की ते. A few moments later. मातीमधून जेवण वाढून जेवण करून आता माहेरला घरी आलोय. नाऊचं दाणे गणू बरोबर काम झालं चांगलं. किती दिवसाने आलोय, पूर्ण काम झालंय. दाखवतो. ही भिंत बनवली आहे प्लायवूडची. वर काय म्हणतात POP. ही एक रूम झाली. आणि इकडं डिझाईन केली, ती पण मी बघितली नव्हती. ही मध्ये डिझाईन केली. त्याला पेंट व्हायचं आहे आणि नंतर लाइटिंग बसवायची आहे. एक तरी लाईट बसवलेली दिसते ते. चांगलं काम झालंय असं. आज भेटायला जायचंय कदाचित, माहित नाही. मम्मी आली तर जायचं. आईकडे जायचंय म्हणजे माझी आजी रेवानगरमध्ये भेटायला. नंतर परत पावसाच्यानं जायला यायचं नाही. आता जाऊन येते म्हणली चल माझ्यासोबत. कधी जायचं काय माहित. आता माते आहे तिकडे गेले मम्मी. ती आल्यानंतर मला फोन करते जायचंय कधी नक्की ते. मग जायला येईल. तोपर्यंत ती बघून यावं का. डिझाईन काय चांगली. मग तिकडे काय चाललंय दोघांचं. A few inches later. माझ्या घरून आलो माघारी. आता चाललोय भेटायला. पाऊस येण्याची शक्यता वाटतले. काय करू, जावा काहीतरी जावा पटापट. पाऊस येत होता म्हणून घरामध्ये गेलो होतो. आता थांबलाय पाऊस. काय समजू ना. थांबलाय तर नक्की. काय करू, काय करू. तिनं बघ काय केलंय नातवानं तुमच्या. आंघोळ घातली आता त्याला. कसं केलंय बघा कोण बघ. आता बरं जा फिराय. काका बरं येऊ नये बाबा. मम्मी उरक पटापट चल, नाही तर परत चालू व्हायचं. जिकडे जायचं तिकडे नाही आला म्हणजे बरं झालं. मम्मी चल पटापट. बाय बाय बाय. का आतू जा आतू का रे. आतू बरोबर जा. काका बर नाही हो. इंजी कराय. One hour later. आलो इथं रेवानगरमध्ये. ताजीत तेवढे मामी कुठे वर गेलं तर. इकडे वरच्या डोंगराच्या वरच्या बाजूला माझ्या मामीच्या मुलीचं घर आहे. तिकडेच बांधले. तिकडे सुद्धा जायला लागेल खाऊ घेऊन दोघा मुलांना. चेरीला आता येताना दिंडी दिसल्या काय 4-5 तरी होत्या दिंडी विट्यातून रेवानगरपर्यंत येईपर्यंत तरी दिसले 4-5. काय माहित कसं दिसतंय. ही हलकच आहे म्हणा. ते जास्त काय उकडे सुद्धा नाही. वातावरण तर आज आहे. येताना पाऊस होता. पाऊस थांबला तरी यायचं लगेच. थांबत चालू असतं. नागेवाडीच्या पुढे आलं तर पाऊस काहीच नव्हता. नागेवाडीच्या मागत पाऊस होता. काय पोरांचा आवाज येतो इकडं काय समजेना. ओरडते ते काय. क्रिकेट या टायमिंगला कसं पावसामध्ये समजेना मला. आवाज तेवढा येतोय त्या बाजूनं. काय माहित कसं आहे. A few moments later. आजीच्या घरून आता वहिनीच्या घरी आलोय. पण इथं दरवाजा बंद दिसतोय. म्हणजे कुलूप लावून गेले वाटतं. काहीतरी कार्यक्रम आहे खालच्या बाजूला. तिकडे गेले ते. काय करायचं
माघारी जायला लागेल मग. घर आहे मग हे बंद आहे काही, कुलूप लावलेलं दिसतंय. चला काय करायचं. हे पुढे मंदिर दिसतंय ना, मंदिर ते काही देवी मंदिर असं काय तर आहे. रेवानगर मधलं ते समोरच आहे दिसतंय आणि लय लांब आहे असं. ही हे घर इथे मी आलोय. मायनीमध्ये आलोय, इथं बाजार करायला चालू आहे. आतमध्ये गेलो असतो पण इथं खूप गर्दी असेल म्हणलं, त्यापेक्षा म्हणलं इथंच बाजार करू आणि निघू लगेच घराकडं. 3:30 वाजून गेले तर 4 वाजे आले तर पूर्ण दिवसच जातोय. म्हणलं पटापट इथं वरच्या बाजूला करावा आणि इथूनच निघून जावं घरी. कधी व्हायचं काय माहिती बाजार. मम्मी करते, मी बसलोय गाडी वाट बघत. काय होतंय हाय काय काका येतं. काका आहे, काका आहे, काका आहे, काका आहे, काका. 7:30 वाजल्या का तू हस हस हस. हे काढतो जरा, काढतो नाही राहू दे, मागं ठेवतो तू घेशील असं. काय ती तुला घेतली माझ्या आधी तू रडायला लागला. नीट ठेवतो तिला. 9:45 झालेत आणि 10 पासून मला झोपण्याचा टाइम होत. आज झोपायला चालू कारण आज दिवसभर प्रवासामध्ये खूप दमलोय. झोप सुद्धा लय आली. मॅथमॅटिक्सचा अभ्यास करत होतो, काहीच समजत नव्हतं. म्हटलं उद्या सकाळी उठून करू. भेटू लवकरच नवीन ब्लॉगमध्ये. व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंटसुद्धा करून टाका आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया लवकरच. थँक्स फॉर वॉचिंग.